खर्डी बुद्रुक येथे रॉयल्टी 550 ब्रासची, पण प्रत्यक्षात हजारो ब्रास मातीचे अवैध उत्खनन। मंडळ अधिकाऱ्याचा तो खोटा पंचनामा आला समोर। उच्च दाबाची वाहिनी असतानाही नसल्याचा पंचनामा। मुगवली ते इंदापूर बायपासचे रखडलेले काम करणाऱ्या एलएनए इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आणखीन एक मोठा कारनामा समोर आला आहे। खर्डी बुद्रुक येथे प्रशासनाकडून केवळ 550 ब्रास माती उत्खननाची रॉयल्टी शासन जमा करण्यात आली असताना प्रत्यक्षात मात्र नियमाची पायमल्ली करत हजारो ब्रास मातीचे उत्खनन केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे हे उत्खनन करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांनी चक्क खोटा पंचनामा सादर करून कंपनीला पाठीशी घातल्याचे समोर आले आहे। नियम पाहता ज्या ठिकाणी विजेची उच्च दाबाची वाहिनी असते तिथे सुरक्षेच्या कारणास्तव उत्खननाची परवानगी नाकारली जाते। कोणत्याही उत्खननाला मंजुरी देण्यापूर्वी संबंधित मंडळ अधिकाऱ्याने त्या जागेचा प्रत्यक्ष पंचनामा करणे बेकायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असते। परंतु खर्डी बुद्रुक येथील या जागेत उच्च दाबाची वाहिनी असतानाही मंडळ अधिकाऱ्याने आपल्या पंचनाम्यात तिथे कोणतीही वाहिनी नसल्याचे नमूद केले आहे। त्यामुळे खोटा पंचनामा मंडळ अधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केला की त्यांना कोणत्या बड्या नेत्याचा किंवा अधिकाऱ्याचा दबाव होता असा संशयास्पद प्रश्न आता उपस्थित होत आहे। मुगवली ते इंदापूर बायपास महामार्गाच्या भरावा करता एलएनए इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जात आहे। याच अंतर्गत खर्डी बुद्रुक येथील गट क्रमांक 82/1 या जागेतून 550 ब्रास माती उत्खननासाठी प्रांताधिकाऱ्याकडून रितसर रॉयल्टी दिनांक 27/1/2026 रोजी घेण्यात आली होती। मात्र प्रशासकीय मंजुरीच्या नावाखाली कंपनी या ठिकाणी विहित मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने जास्त म्हणजेच हजारो ब्रास मातीचे बेकायदेशीर उत्खनन करून शासनाला लाखो रुपयांचा महसूल बुडवला आहे आणि कालपासून पुन्हा याच जागेवर उत्खनन चालू झाले आहे। 550 ब्रासची परवानगी असताना हजारो ब्रास उत्खनन डोळ्या देखत होत असताना स्थानिक प्रशासन झोपले होते का? उच्च दाबाच्या वाहिनीमुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? महसूल विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित भ्रष्ट अधिकारी आणि एलएनए इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।